स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये। तर आता ऑलमोस्ट संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी मी व्हिडिओ शूट करते, जवळपास 5:15 झालेत। आणि आता माझं मिशन आहे ते म्हणजेच आता मी ना मस्त अशी छान रेसिपी शूट करणार आहे पालक पराठ्याची। तर मी आता इथे पालकसुद्धा क्लीन करून ठेवली, मी तुम्हाला दाखवते। तर कालपासून मी विचार करत होती, पण आता फायनली मी पालक पण नीट करून ठेवली आणि आता मी ती पालकची रेसिपी शूट करणार आहे। पण त्याआधी हा किचनचा पसारा जो आहे तर तो सगळा मला क्लीन करायचे, भांडी पण घासायची आणि आपलंच घर आहे, आपलंच किचन आहे, सगळं आपलंच आहे। तर मग मन भरून पसारा करायचा किचनवरती आणि आपणच आवरायचा। तसं काही खूप पसारा नाही आहे, जवळपास म्हणजे एक 20 मिनिटामध्ये सगळं क्लीन होईल, पण दिसण्यासाठी तेवढं अवघड वाटतंय की खूप टाईम लागेल असं वाटतं। तर चला आता कामाला लागते। खरं तर असा पसारा असला ना की कुठून सुरुवात करायची हे तर काही कळतच नाही। आणि इथं मी तुम्हाला दाखवत होते की बघा मला मेथीसुद्धा नीट करायची आहे, पण बराचसा वेळ झाला होता त्यामुळे म्हटलं, आणि हे सुद्धा आवरायचं होतं म्हणून म्हटलं जाऊ दे आता पहिले सगळ्यात आधी भांडे वगैरे क्लीन करू, किचन कट्टा आवरू आणि मग रात्री मेथी निवडून घेऊ। तर सगळ्यात आधी ना थोडंसं पाणी वगैरे पिऊन घेतलं, कारण की भरपूर सारं काम करायचं होतं त्यामुळे। तर म्हटलं आता सगळ्यात आधी मी ना अशा प्रकारे सगळं आवरून घेते, म्हणजे भांडे वगैरे क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर मग घासायला सुरुवात करते। तर मी ना सगळ्यात आधी खिडकीसुद्धा उघडून घेतली, तुम्ही बघितलंच असेल, कारण की तिथनं ना खूप जास्त हवा येते मस्त अशी। पण जेव्हा आपण गॅस वगैरे यूज करतो, म्हणजे गॅस चालू असतो ना, तर त्यावेळेस काही त्या खिडकी यूज करणं होत नाही, कारण ओपन करायला इथनं खूप सारी हवा येते त्यामुळे। आणि आता थंडीचे दिवस आहेत तर एवढं काही वाटत नाही, ज्यावेळेस उन्हाळा वगैरे असतो ना तर त्यावेळेस की मस्त हवा येते, म्हणजेच खूप हवा म्हणजे कंटिन्यू एवढी हवा येते की एखाद्या फॅनपेक्षा पण मस्त अशी हवा लागते तिथनं। आणि खूप वरच्या साईडला म्हणजे 11व्या फ्लोअरवरती राहतो त्यामुळे मग हवा तर येईलच। तर अशा प्रकारे ना मी सगळं माझं काम करून घेत होती। खरं तर ना ही जी सगळी कामं आहेत ना तर ती हातच्या साथ जर केली, म्हणजे पटकन स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच जर भांडी घासून घेतली ना तर एवढा सगळा पसारा अजिबात होत नाही। पण मला आपल्याला कसं आहे ना, आता करू तेव्हा करू मग करू असं होतं मग, आणि हे दिवसभर पडून राहतं आणि परत मग जेव्हा स्वयंपाक करण्याचा टाईम येतो ना मग त्यावेळेस पुन्हा आपल्याला ते आठवतं म्हणजे त्याच्याशिवाय आपण पुढचं काम करू शकत नाही। मग आता सगळं क्लीन करून घेतलं आणि मग घासायला सुरुवात केली। तर मी ना खूप जास्त स्वच्छ भांडे घासते असं मला वाटतं, कारण की मला भांडे घासायला खूप जास्त वेळ लागतो। जर कपडे वगैरे असतील ना तर मी पटापट कपडे धुवून टाकते, पण भांडे घासायला खूप वेळ लागतो मला। आणि खूप वेळ म्हणजे एवढं सगळं हे क्लीन करायला मला जवळपास 20 मिनटं लागले। आणि 20 मिनटं काही तसे खूप जास्त नाही आहेत, कारण की काय मग नुसतं पाण्यातनंच थोडी काढायचं असतं आपल्याला। आणि मग अशा प्रकारे इथं मी पाणी थोडासा नळ चालूच ठेवला होता, कारण काय होतं मग ते आणखी त्याच्यावरती असं व्हाईट पडतं भांड्यांवरती, त्यामुळे म्हणून मग मी मधून नळसुद्धा चालू करत होती। आता व्हिडिओ ज्या स्पीडने दाखवते त्या स्पीडने तर मी काही भांडे घासत नव्हती, पण काश असं जर करता आलं असतं तर किती बरं झालं असतं ना। पण असं तर नाहीच होऊ शकत, आपण किती उलट जर असं स्पीडने काम करायचं म्हटलं ना तर एक काम जर करायला गेलं तर दुसरं काम वाढतं, असं काहीसं होतं। माझ्यासोबत तसंच होतं, म्हणून मी काही घाई वगैरे करत नाही, आणि उलट जास्त घाई केली ना की जास्त वेळ लागतो मला तरी। आणि आता ना मी हे स्टीलचं म्हणजे टोपलं घेतलेलं आहे भांडे ठेवण्यासाठी। माझ्याकडे आधी प्लास्टिकचं होतं तर ते फार छोटं होतं, त्याच्यामध्ये ना असं खूप स्ट्रगल वगैरे करून भांडी वगैरे ठेवावी लागायची, म्हणजे एकदम प्रॉपर ॲडजस्टमेंट वगैरे अशी कुठेही काहीही ठेवता येत नव्हतं। म्हणून मग आता मी हे घेतलं आणि मला घ्यायचं पण होतं कधीपासून, मग आता खूप वर्ष झाले, म्हणजे जवळपास 2 वर्ष झाले ते एकच टोपलं वापरत होती। म्हटलं चला, आणि स्वस्त पण मिळालं, फक्त हे मी 300 रुपयाला घेतलं। म्हणजे जड नाही आहे खूप असं, त्याच्यामुळे मग 300 रुपयाला चांगलं आहे, कारण की प्लास्टिकचं टोपलं जे आहे मेशोवरनं मी ते जवळपास 200-250 रुपयाला घेतलेलं होतं। तर असं बोलत बोलत माझे तर इथं अर्धे जास्त भांडे घासूनसुद्धा झाले, अर्धे नाही ऑलमोस्टच झाले, आणि फक्त जे इकडे साईडला ठेवलेले आहेत ना तर ते राहिले। तर मी ना कालच्या दिवशी तूप वगैरे बनवलं होतं, तर ते तुपाची जी कढई होती, म्हणजे नंतर शेवटी तूप थंड झाल्यानंतर केलं, डब्यामध्ये भरून ठेवलं ना तर त्यामुळे ती कढई राहून गेलेली होती आणि ती खूप जास्त चिकट होती, त्यामुळे मग काही घासण्याची इच्छा झाली नाही। बाकीची भांडी मी घासून घेतली होती आणि मग ती कढई राहूनच गेली। म्हटलं जाऊ दे आता हिला थोडंसं पाण्यामध्ये वगैरे ठेवू, पण ती पाण्यात पण नाही ठेवली, तसंच मी पडू दिलं होतं, रात्री खूप कंटाळा आला होता त्यामुळे।
तर अशा प्रकारे ना मी सगळं भांडी वगैरे सगळं क्लीन करून घेतलं. खरं तर ना सध्या सगळेजण म्हणजे इयर एंड आहे त्यामुळे मस्त सगळेजण सुट्ट्या वगैरे घेऊन मस्त फिरायला वगैरे जात आहेत. पण आम्ही तर कुठे जाऊ शकत नाही कारण की अभिजितला सुट्टीच नाही आहे. म्हणजे सुट्ट्या शिल्लक आहेत खूप साऱ्या, पण सुट्ट्या घेऊ देत नाही का घेत नाही आहे काय माहिती, त्यांना त्यांचंच माहिती. पण सुट्ट्या शिल्लक असून न घेणं म्हणजे एकच विचित्रपणाच आहे तो. कारण की कसं काय ते असं जाऊ शकतात ऑफिसला, मला तर घरूनच काम आहे. तरी पण माझ्या सुट्ट्या शिल्लक होत्या त्यामुळे मग मी एक्स्ट्राच्या 2 दिवस आणखी घेऊन घेतल्या होत्या सुट्ट्या. तरी तर ना तुम्ही बघू शकता म्हणजे सुट्ट्या जर असल्या ना तर मी तर रोज असा विचार करते की आपण म्हणजे ऑफिसचं काम आणि घरातलं काम हे कसं काय करतो. कारण की आता तर दिवस कसा जातो आहे मला कळतच नाही, म्हणजे थोडंसं पण बोर होत नाही. तसं तर मी दुपारी झोपून वगैरे राहते त्यामुळे म्हणा. आणि इथं ना मी ही पितळाची कढई आणली मम्मीकडनं. तर ह्या पितळ्याची कढई ना बऱ्याच दिवसापासून घासायचीच होती, म्हणजे भैया पावडर किंवा पितांबरी जी असते ना तर त्याने मी घासायची होती. पण तिला मुहूर्तच लागत नव्हता. म्हटलं चला आत्ताच घाईत घाई का होईना पण छान अशी ही. आणि मग अशा प्रकारे इथं ना मी मस्त अशी ती पितळाची कढई छान अशी चमकवली. खरं तर हे असं सगळं आवरण्यासाठी ना तेव्हाच्या तेव्हा जर केलं ना तर फक्त 10 मिनटाचं काम असते आणि नंतर जर केलं ना तर 20 मिनटं 25 मिनटं एवढा वेळ लागतो. पण ठीक आहे, आपल्या इच्छेनुसार म्हणजे कोणी केव्हा करतं कोणी केव्हा करतं. तसं तर मी बऱ्याच वेळा काय करते, स्वयंपाक करत करत आहे ना अर्धी जास्ती भांडंसुद्धा घासून टाकते. जेणेकरून जेवण वगैरे झाल्यानंतर आता सध्या थंडी ना तर काही करण्याची म्हणजे पाण्यामध्ये हात वगैरे घालण्याची इच्छा होत नाही त्यामुळे. आणि इथं ही पितळाच्या कढईला जे डाग वगैरे पडून जातील पाण्याचे त्यामुळे मग मी तिला लगेच पुसूनसुद्धा घेतली आणि त्यामध्येच ठेवून दिली. तर जी तुपाच्या खाली बेरी वगैरे असते ना तर तीसुद्धा मी काढलेली नव्हती, तर ती पण काढून घेतली आणि ते पूर्ण पाण्यामध्ये टाकून दिलं. आणि त्याच्यानंतर मग गॅस ओटा क्लीन करायला घेतला. तसं तर गॅस वगैरे एवढं काही घाण नव्हतं, फक्त एक जस्ट पुसून जरी घेतलं ना तरी एकदम स्वच्छ झालं असतं. म्हणजे स्वच्छच होता गॅस, फक्त गॅस कट्ट्या म्हणजे ओट्यावरती जे आहे ना तर ते खूप जास्त पसारा म्हणजे भांड्यांचाच पसारा होता. बाकी गॅस एकदम स्वच्छ होता, म्हणजे असं वाटतच नव्हतं की सकाळी स्वयंपाक वगैरे केला आहे असं. तर मी ना अशाच प्रकारे काम करत असते. माझं काही असं वेगळं तंत्रमंत्र काही नाही आहे. पण जेव्हा जमलं तेव्हा करते. सकाळचे भांडे 4ला पण घासते किंवा गॅस ओटा पण पुसून घेते. तसं तर मला रेसिपी वगैरे शूट करायची होती त्यामुळे मी गॅस एवढा व्यवस्थित स्वच्छ करून घेतला, नाही तर मग तर स्वयंपाक वगैरे करून झाल्यानंतर सगळा एकदमच पुसला असता. आणि आता इथं तुम्ही बघू शकता बिफोर आणि आफ्टर लूक कसा आहे. तर कारण की पहिलेचं जे आहे तर ते तुम्ही पाहिलंच होतं की किती जास्त पसारा होता असं. तर अशा प्रकारे ना अगदी झटपट पटापट असे मी सगळं काम करून घेतलं. त्यानंतर ना मग मी इथे अशा प्रकारे मस्त अशी पालक पराठ्याची रेसिपी शूट केली, तर ती लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि त्याच्यासोबत मी शेंगदाण्यांची चटणी आणि दहीसुद्धा दिलं होतं. तर हे अशा प्रकारच्या प्लेटमध्ये ना अभिजितला तेव्हाच खायला मिळतं ज्यावेळेस रेसिपी वगैरे शूट होते आणि छान असं प्रेझेंटेशन मला दाखवायचं होतं दाखवायचं असतं. तर अशाच वेळी मी अशा प्लेटमध्ये खायला देते. एरवी नाही तर आपण स्टीलच्याच प्लेट घेतो, सगळ्यांच्याच घरामध्ये तसं काही होत असेल. कारण की ह्या प्लेट ज्या आहेत तर त्या थोड्याफार पण त्यांना धक्का वगैरे लागला तर त्या टिचतात वगैरे. त्यामुळे अशा प्लेट तर आम्ही काही वापरत नाही. आणि मग जेवण वगैरे झालं आणि मग त्यानंतर ना अभिजित तिथे ऑफिसचं काम करत होते घरी आल्यानंतरसुद्धा. तर ना मग त्यांच्याजवळच मी इथे मेथीची भाजी निवडत बसली, कारण की तिकडे एकटं बसण्यापेक्षा म्हटलं इथंच त्यांच्याजवळ बसू. परत किचनवरती जे छान किचन आवरून ठेवलेलं होतं तर परत किचनवरती पसारा झाला. पण जर हा पसारा आधी आवरला असता ना तर आज पण परत मेथीची भाजी निवडायची राहूनच गेली असती, म्हणून म्हटलं आता पहिले ते काम करू. आणि मग ना भाजी निवडताना खूप जास्त भांडणाचा वगैरे आवाज यायला लागला. सुरुवातीला असं वाटलं की बिल्डिंगमधले लोकांचे वगैरे काही भांडणं चालू असतील असं वाटलं, त्यामुळे मग आम्ही लगेच इग्नोर केलं. पण नंतर ना असं डायरेक्टली खूप जास्त जोरात आवाज यायला लागला आणि इतका 11व्या मजल्यावरती पण इतका क्लिअर आवाज ऐकू येत होता. म्हटलं बापरे काय झालं असं, तर डायरेक्टली रॉडने वगैरे मारत होते ते लोकं. आणि ज्याला मारत होते तो तर डायरेक्ट रोडवरती झोपून वगैरे गेलेला होता. आणि मग परत भाजी वगैरे निवडून झाली. भांडे जे होते आधीचे घासलेले ते ठेवले आणि परत सगळा किचन जे आहे तर ते आवरून ठेवलं. कारण सकाळी लवकर परत उठून टिफिन बनवायचा असतो.
सकाळी 7ला सुद्धा थोडासा असा अंधारच असतो आणि इथं 7:15 वाजले जवळपास, तर बघू शकता अजून पूर्ण असं उजळलं पण नाही आहे तिकडे, बघू शकता असं. चला तर मग मंडळींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.